गंगाखेड तालुक्याच्या पडेगावमध्ये अहिल्यादेवींच्या पुतळ्यावर रात्री एक प्रशासनाकडून पडदा टाकण्यात आला. मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आज दिवसभरामध्ये संपूर्ण गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि गावामध्ये देखील दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. या परिस्थितीत सध्याची काय परिस्थिती आहे आणि प्रशासनाकडून काय निर्णय झाला आहे यामध्ये जी त्यांनी भूमिका घेतली, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी बुंबरे आहेत. सध्या पडेगावच्या अहिल्यादेवीच्या पुतळा प्रकरणात काय परिस्थिती आहे, काय तोडगा निघाला? राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काशी ते कन्याकुमारी 29 वर्ष आदर्श असा राजकारभार केला. 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. कधीही कोणा जातीवर आणि धर्मावर अन्याय केला नाही. काल रात्री जो पडेगाव तालुका गंगाखेड येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समोराकडून जे वाद तयार झाला होता, आज सकाळी 8 वाजता इथं समाज बांधव आणि प्रशासनासोबत स्वतः बैठक करून व्यवस्थित विषय प्रशासनाकडून समजून प्रशासनाला बी सांगितलं. तात्काळ जी काय कारवाई समाज बांधवा केली होती ती कारवाई मागे घ्यायला सांगितली. समाज बांधवाला जे अटक केलं तर ते सोडून द्यायला लावलं. प्रशासनाने बी काही मुद्दे आमचे मान्य केलेत आणि हाय त्या ठिकाणीच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा राहील. आणि नवीन जे जागा आहे तिथे काम सुरू आहे. जे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, 15 दिवसात किंवा एका महिन्यात ते काम पूर्ण होईल, मग नंतर ते पुतळा अहिल्यादेवी होळकरांचा त्या ठिकाणी हलवला जाईल. आपल्या माध्यमातून मी एवढीच विनंती करतो की गावामध्ये समाज बांधव, दोन्ही समाज बांधव गुन्ह्या गोविंदाने वागले पाहिजे. त्यामुळं याच्यामध्ये कोणी भडकाभडकीचं राजकारण करू नये, भडकाभडकीच्या भावना कोणी एकमेकाच्या करू नये. आता हा वाद मिटलेला आहे आणि तात्काळ लवकरात लवकर अहिल्यादेवी होळकरांचं चांगलं भव्य दिव्य स्मारक जी नियोजित जागा आहे तिथं काम आता आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळं एवढंच आपल्या माध्यमातून या प्रकरणामध्ये धनगर समाजाच्या काही तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते, त्यांना अटक करण्यात आली होती आणि गावामध्ये रात्री काही घरांमध्ये जाऊन समोरच्या समाजाकडून महिलांना अर्वाच्य भाषेमध्ये देखील बोलल्याचे महिलांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणात पुढची समाजावर काही कारवाई किंवा त्यांच्यावर काही पोलिसांकडून कारवाई करण्याचा निर्णय गेलाय का? गुन्ह्यासंदर्भात आम्ही बोललेलो आहेत. गुन्हे मागे घेतले जातील आणि जे कोणी असतील ज्यांनी घरी जाऊन शिवा दिल्यात, शिवीगाळ केली, कायदा हा सर्वांसाठी आहे. जो कायद्याचा गैरवापर करेल, काही वागेल त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पोलीस प्रशासन सांगितलेलं जे जे लोक घरी जाऊन माता भगिनीला शिवा द्यालेत त्यांच्यावर कठोर कारवाई करू म्हणून असं सांगितलेलं, त्यांच्यावर कारवाई होईल. एकंदरीत बघितलं तर राज्यामध्ये संपूर्ण मागच्या काही दिवसांमध्ये पुतळ्यावरून वाद होताना दिसत आहेत आणि ते वाद मोठ्या प्रमाणात चिघळले. पण काल रात्री हे प्रकरण घडलं आणि आज जवळपास 12 घंट्यात किंवा 24 तासामध्ये संपूर्ण वाद मिटल्याच्या तोडगा निघाल्याच्या ह्याच्यावर कशा पद्धतीनं समन्वयाची भूमिका राहिली मराठा समाजाच्या ज्या गावकऱ्या पुढाकारी आहेत किंवा तुमच्या आपल्या समाजाची जी धनगर समाजाची जी माणसं आहेत त्यांनी कशा पद्धतीनं अशी भूमिका घेतली आणि कसा तोडगा निघाला? समाज बांधवाला आम्ही समजून सांगितलं की त्या गावामध्ये आपल्याला दोघांना बी दोन्ही समाज बांधवाला गुन्ह्या गोविंदाने राहायचं आहे. त्यामुळं हा विषय आपल्याला कायमचा मिटवायचा आहे आणि स्मारकाला जी जागा दिली त्या ठिकाणी आपलं स्मारक आपलं जोपर्यंत काम होत नाही, ज्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरचा पुतळा त्या ठिकाणी राहील आणि काम झाल्यानंतर स्थलांतर होईल. हे सगळ्या भावना समजून सांगितल्या, समाजाच्या बी लक्षात आलं. त्यामुळं जवळपास आता हा वाद मिटलेला आहे. त्यामुळं याच्या माध्यमातून काही लोक विनाकारण राजकारण करतात, दोन्ही समाजामध्ये असतात. 90% 95% समाज बांधव गुन्ह्या गोविंदाने वागत असतात. पण काही लोकांना भडकाऊ भाषण करायचं, आपली पोळी साधून घ्यायची. पण मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं, दोन्ही समाज बांधवाला शांततेची भावना सर्वांनी ठेवावी आणि हा वाद जवळपास आता मिटलेला आहे. स्मारकाचं काम सुरू झालं? हा सुरू झाला. आजपासून अहिल्यादेवी होळकरांचं काम सुरू झालं. आम्ही स्वतः तिथं स्पॉटला चाललो. आता आम्ही पाहणी करायलो. स्वतः गुत्तेदार आणि प्रशासन DYSP आमच्या सोबत येणार आहेत. खरं पाहिलं तर संपूर्ण 24 तासामध्ये मोठ्या प्रकरणावर तोडगा निघालेला आहे. राजेश लटपटे, परभणी.